नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, YCME तर्फे विविध शिक्षणक्रमांची उन्हाळी सत्र परीक्षा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाणार आहे। तर या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागणार आहे। तर त्यासाठी विद्यापीठाने नियमित शुल्कासह 22 मार्चपर्यंत मुदत दिली आहे। तर उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे। तर वेगवेगळ्या 82 अभ्यासक्रमातील विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। तर सध्याच्या वेळापत्रकानुसार विनाविलंब शुल्क परीक्षा अर्ज भरण्यासाठी 22 मार्चपर्यंत मुदत असेल। तर 100 रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 23 ते 28 मार्चपर्यंत राहील। तर 500 रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 29 मार्च ते 2 एप्रिल अशी असणार आहे। तर प्रमाणपत्र पदविका, पदवी, कृषी शिक्षणक्रम पदविका या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेसाठी 180 रुपये प्रति पेपर इतके शुल्क असेल। पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी, व्यावसायिक, तांत्रिक, विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेसाठी 200 रुपये प्रति पेपर असे शुल्क असेल। तर प्रात्यक्षिक किंवा मौखिक परीक्षेसाठी 220 रुपये शुल्क असणार आहे। तर गुणपत्रिका शुल्क आणि विलंब शुल्क प्रत्येकी 100 रुपये असून अतिविलंब शुल्क 500 रुपये आहे। तर परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया व घ्यावयाची काळजी या संदर्भातील सखोल सूचनापत्र विद्यापीठाने जारी केलेले आहे। तर त्यानुसार विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत परीक्षा अर्ज सादर करताना त्या पोटीचे शुल्क अदा करत परीक्षेला प्रविष्ट व्हावे असं आवाहन मुक्त विद्यापीठातर्फे केले आहे। तर थोडक्यात पुनर्परीक्षार्थींना अर्जाची मुक्त विद्यापीठाकडून 22 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तर सकाळ न्यूजपेपरने न्यूज या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।